नमस्कार, मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये खूप स्वागत करते। काल झाली माझ्या शार्वीच्या बर्थडेची पूर्ण शॉपिंग आणि आज सगळी तयारी करून आम्हाला जायचं होतं कसाऱ्याला। आम्ही कसाऱ्याला शार्वीचा वाढदिवस सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं। नंदिनी अशी फुल ऑन तयारी करून रेडी होती। मम्मा लवकर आवर कारण आम्हाला जायचं आहे आणि पप्पांनी गाडीमध्ये सगळं सामान टाकलं। अशा पूर्ण बॅग्स वगैरे पॅक केल्या आणि संध्याकाळी 7:30च्या दरम्यान आम्ही घराबाहेर पडलो। सकाळपासूनच माझी तयारी चालू होती आणि असं काहीसं वातावरण झालं होतं। इतके दिवस पाऊस नव्हता आणि आजच नेमका संध्याकाळचा पाऊस लागला, त्याच्यामुळे थोडीशी चिकचिक झाली होती। बाहेर सगळं रोडवर पाणीच पाणी होतं आणि अशा वातावरणात बाहेर प्रवास करायला पण मजा येते। पिल्लू अशी मस्त तयार झाली होती। तिला छानसं मस्त नवीन टी शर्ट वेअर केलं आणि पिंक कलरच्या टी शर्टमध्ये ती खूप छान दिसत होती। इतकं छान सुरेख असं वातावरण संध्याकाळचं वाटत होतं आणि सोबत रक्षाबंधन होती दुसऱ्या दिवशी, तर त्यामुळे अशी सगळी बाहेर परिसरात पूर्ण लगबग चालू होती। गर्दी होती, बाजार हाट करण्यासाठी लोक संध्याकाळचे बाहेर पडतात आणि त्याच्यात आमचंही घरी जाण्याची धावपळ चालू होती। त्याच्यामुळे पटापट आवरलो आणि निघून आलो आणि गणेश मूर्ती वगैरे आलेल्या आहेत दुकानांमध्ये, तर मुलींना मी दाखवत होते गणपती बाप्पा वगैरे। तर शार्वी पहिल्यांदाच बघत होती तर फारच खुश होत होती बाहेरचं असं वातावरण वगैरे। एरवी आम्ही लोकल ट्रेननेच प्रवास करतो, म्हणजे इतका काही वेळ लागत नाही। कसारा टू वाशिम जास्त अंतर नाहीच आहे, अर्धा-पाऊण तासामध्ये पोहोचतो। पण आज मिस्टर म्हणे संध्याकाळ झालेली आहे, मग ट्रेनला गर्दी असेल, मग त्याच्यामुळे गाडीनेच जाऊ म्हणून गाडी घेऊन आले होते ते। एरवी कसाऱ्यालाच गाडी असते, पण आज वाशिमला आणली होती आणि असा छानसा प्रवास करत आम्ही पोहोचलो कसाऱ्याला। आणि शार्वीची अशी काहीशी थोडीफार मस्ती चालू होती। ड्रायव्हिंग सीटवर बसून ती बघत होती इकडे तिकडे, कारण थोडा वेळ काही सामान घ्यायचं होतं म्हणून मिस्टर बाहेर गेले होते आणि पप्पाच्या ड्रायव्हिंग सीटवर बसून तिला मजा येत होती। आणि नंदिनी मागे असते, इतर वेळेस नंदिनी पुढे असते, पण आता जशी शार्वीची एंट्री झालेली आहे तर नंदिनीला मागे बसावं लागतं आजीसोबत। आणि त्यानंतर आमचे साहिल दादा आले आणि मग त्यांनी गाडी घेतली आणि पप्पा राहिले मागेच। साहिल दादानेच आम्हाला घरी सोडवलं। आणि हा आमचा कसाऱ्याचं बागुल बंधू यांचं वडापाव कॉर्नर, जिथे खूप गर्दी असते आणि आत्ता जर लोकल ट्रेन आलेली असती तर इथे प्रचंड गर्दी असती, तर त्याच्यामुळे म्हटले आपण आलोय लवकर तर ते बरं झालं, ट्रॅफिक जाम व्हायच्या आधी आपण घरी पोहोचू। आणि मग असा छानसा आणि छोटासा प्रवास करून मी घरी आले। माझे केस असे विक्षिप्त झाले होते, अगदी उभे राहिले होते, कारण गाडीमध्ये हवा इतकी लागत होती आणि बाहेर एवढं छान पावसाचं वातावरण होतं, तर मी मस्त पावसाचा आनंद घेत घरी आले। पण नंतर केसांची अशी थोडीफार काही हालत झाली। त्याच्यानंतर इकडे आहे टफी, जो की नवीन मेंबर आहे घरातला, आणि तिची अशी छानशी मस्ती चालू होती आम्हाला बघून। आणि त्यानंतर मुलींना थोडंसं जेवण वगैरे भरवलं आणि असा मस्त मजेशीर प्रवास करत आम्ही छान मस्त शार्वीच्या बर्थडेसाठी इकडे पोहोचलो। दुसऱ्या दिवसाची तयारी करायची होती, मग त्याच्यामुळे म्हटले आता पटकन मुलींना भरवून वगैरे लवकर त्या झोपल्या, म्हणजे आपल्याला सगळं बाकीचं काम आवरता येईल। सो असा गेला आजचा एक दिवस। सो चला व्हिडिओ एंड करते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून फॉर अनदर व्हिडिओज। बाय बाय।